नंतर जिओ रिव्होल्युशन कधी आलं, 2017ला जिओ रिलीज झालं. त्यावेळेसपासून आतापर्यंत जेवढे पण बिझनेस आपले रजिस्टर झालेत, स्विगी, झोमॅटो, ओला, उबर, फोन पे, गुगल पे, पहिलं तेच होतं, त्याचंच नाव गुगल पे केलेलं आहे. तर जेवढ्या पण कंपन्या रजिस्टर झालेल्या ती MSME साईट, MSME म्हणजे काय, मायक्रो, मीडियम, लार्ज आणि पब्लिक लिमिटेड जेवढ्या कंपन्या असतात त्या सगळ्या रजिस्टर MSME साईटवरती होतात. तर त्यांचं मोर दॅन 5 लाख प्लस बिझनेस रजिस्टर झालेत. तर त्याच्यातले मोर दॅन 5,20,000 प्लस जे ते इंटरनेट बेसवरती डिपेंड आहेत. विदाऊट इंटरनेट काहीच होऊ शकत नाही. डिजिटल मार्केटिंग एवढं बुमिंगमध्ये का आहे? जर तुम्ही ट्रेडिशनल मार्केटिंग आता करू शकतात का? सपोज माझं जर काय साडीचं दुकान आहे, मी घरी जाऊन साडी विकू शकतो का? ऑनलाईन पद्धतीने तुम्ही विकू शकतात चांगल्या प्रकारे. किंवा एखादा प्रॉडक्ट असेल, सर्व्हिसेस असेल, जसं की पहिले कसे ना, साबणवाले असेल, सोपवाले असतील किंवा कोणते पण असेल, एखादा प्रॉडक्ट घेऊन ते घरी घरी येत होतं. आता जर मोठ्या मोठ्या सोसायटी झालेल्या आहेत तर सोसायटीमध्ये एंट्रीज भेटत नाही त्या लोकांना. त्याच्यामुळे आणि दुसरं म्हणजे ट्रेडिशनल मार्केटिंगमध्ये तुम्ही राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत नाही जाऊ शकत. सपोज आता मी स्टॉक मार्केटसाठी इंटरेस्टेड आहे का नाही हे माझ्याकडे पाहून किंवा माझ्या अटायरवरती पाहून किंवा पर्सनॅलिटीकडे पाहून लक्षात येणार नाही. तसं डिजिटल मार्केटिंगमध्ये AI सिस्टीम एवढी जास्त यूज होते. काय बोललो मी? AI सिस्टीम. हा, AI म्हणजे AI आणि मशीन लर्निंग जास्त यूज होते की गुगलला सगळं माहिती आहे की तुमच्या अकाउंटमध्ये किती बॅलन्स आहे ते, तुम्ही लास्टच्या 30 डेजमध्ये काय सर्च केले, तुमचं एज्युकेशन काय आहे, तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहतात, हे सगळं गुगलला माहिती. गुगल तुम्हाला प्रत्येक क्षणाला ट्रॅक करतो. मी आत्ता जी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगतोय ती पण आपले जे डिव्हाइस आहेत, मोबाईल आहेत, ते ॲब्झॉर्ब करतात. आपण कोणत्या ठिकाणी जर सर्च जरी नाही केलं तरी पण आपल्याला त्या रिलेटेडच ॲड दिसायला स्टार्ट होतं. तुम्ही गुगलवरती जर पुमा शूज सर्च केलं, फ्युचरमध्ये तुम्हाला त्या रिलेटेडच जास्तीत जास्त ॲडव्हर्टाइजमेंट दिसायला होतं. तर म्हणजे इनडायरेक्टली गुगल पण हेल्प करतो ॲडव्हर्टायझरला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. तर तो कसं करतो, त्याच्यासाठी आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्ये AI टूल कसे यूज करायचे, ऑटोमेशन कसं करायचंय आणि मशीन लर्निंगचा वापर करून आपण आपल्या राईट टार्गेट ऑडियन्सपर्यंत कसं पोहोचू शकतो. तर एक डिजिटल मार्केटर है तो हवाई जहाज से सुई से लेके हवाई जहाज तक किसी की भी मार्केटिंग कर सकता है. सुईची मार्केटिंग करायची करू शकतात, हवाई जहाजची मार्केटिंग करायची करू शकतो. आता जर मी एरोप्लेनची जर मार्केटिंग करायला घेतली एखाद्या कंपनीची आणि त्याची ऍड जर मी दाखवली केदारला किंवा मलाच एखाद्या एरोप्लेन कंपनीची ऍड दिसली तर ते चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे, कारण मी त्याला अफोर्ड नाही करू शकत. मग असं आहे का, प्रायव्हेट जेटची ऍड दिसत नसेल का, त्याची मार्केटिंग होत नाही का? त्याची पण मार्केटिंग होते, पण ते कस्टमाइज ऍड असतात. जसं की जे मोठे मोठे लोक आहेत, नीता अंबानी, विराट कोहली, रोनाल्डो, मेसी, या लोकांना त्या ऍड दिसतात. लॅम्बोर्गिनीची ऍड टेलिव्हिजनला दिसत नाही, लॅम्बोर्गिनीची ऍड सोशल मीडियावरती दिसत नाही, रील मध्ये दिसत नाही. पण जे त्यांचा राईट टार्गेट ऑडियन्स आहेत, गुगलला सगळ्यांना माहिती की कुणा लॅम्बोर्गिनी खरीदण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी आपल्याला मिनिमम किती सॅलरी पाहिजे, त्या लोकांना ते ऍड दिसते. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये कस्टमाइज लोकांना पण दाखवू शकतो. आता जर मला वाटलं की माझी जी ऍड आहे माझ्या गर्लफ्रेंडला दाखवायची तर दाखवू शकतो. मला जर वाटलं की इन्फोसिसमध्ये जे लोक काम करतात त्यांनाच माझी ऍडव्हर्टाइजमेंट दाखवू शकतो. मला असं वाटलं की माझा एक स्टॉक मार्केटचा ऍप आहे, तो ऍप मला फक्त जे स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा स्टॉक मार्केट रिलेटेड इंटरेस्टेड आहेत त्यांनाच दाखवायची तर दाखवू शकतात. एक एक्झाम्पल देतो. मार्केटिंग म्हणजे काय, जर आपण काय केलं, आता सपोज लिपस्टिकची मार्केटिंग करतोय आपण, कशाची, समज अमरदीप आहे, तो लिपस्टिकची मार्केटिंग करतोय आणि अमरदीप माझ्याकडे आला आणि बोलला सर ही लिपस्टिक लावा, तुम्ही खूप छान दिसतात. तर ही मार्केटिंग योग्य आहे का? नाही. तर मग तुम्हाला लिपस्टिक कोण लावू शकतो? लेडीज लावू शकतात. लेडीज पण ज्यांचं 90 वय झाले ते लावतील का? नाही लावणार. तर आपल्याला कोणत्या वयोगटाला ती ऍडव्हर्टाइजमेंट दाखवायची, त्याचा राईट टार्गेट ऑडियन्स कोण आहे, तर एक पर्सोना बनवावा लागतो. त्याच्यामध्ये फिमेल आहे का, मेल आहे का, कोण आहे ते आपल्याला चेक करावं लागेल. आणि त्याचं एज ग्रुप पण सगळ्यात म्हणजे डेमोग्राफी, त्याचं लोकेशन काय असेल. आता सपोज मी मुंबईमध्ये गेलो तर मला मुंबई रिलेटेड ऍड दिसल्या पाहिजे, मी पुण्यामध्ये आलो तर पुण्यातली ऍड दिसली पाहिजे, मी जर दुबईमध्ये गेलो तर मला दुबई मधल्याच ऍड दिसल्या पाहिजे. तर जेवढं तुम्ही चांगल्या प्रकारचं ट्रॅकिंग करणार, जेवढं चांगल्या प्रकारचं मार्केटिंग करणार, तेवढं
तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेजेस भेटतात. तर डिजिटल मार्केटिंगमध्ये जसं मी सांगितलं 57+ मॉडेल तुम्हाला शिकवले जातात. त्याच्यामध्ये प्रत्येक मॉडेल्सवरती तुम्ही स्वतःचं मॉनिटायझेशन करू शकतात, तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकतात, तुम्ही जॉब करू शकतात आणि जॉबमध्ये मिनिमम पॅकेज तुमच्या स्किलवरती, कॅपेबिलिटीवरती, ॲबिलिटीवरती डिपेंड असतं. जसं की तुम्ही HCL टेक्नॉलॉजीमध्ये आपला एक स्टुडंट आहे, तर त्याला 20 लाखचं पॅकेज भेटलेले फ्रेशरसाठी. तर जॉबमध्ये खूप पोटेन्शियल आहे डिजिटल मार्केटिंगमध्ये. पण आता ह्याच्यामध्ये टाईप्स असतात मार्केटिंगचे. मार्केटिंगचा पहिला टाईप असतो B2B, बिझनेस टू बिझनेस, नंतर बिझनेस टू कंझ्युमर आणि डिस्ट्रीब्युटर टू कंझ्युमर. पण हे जो तिसऱ्या नंबरचा जो आहे ना, तो आता खूप कमी व्हायला लागलाय. कशामुळे कमी व्हायला लागलाय? कारण पहिल्या काळामध्ये कसं आहे ना, एक डिस्ट्रीब्युशनशिप घेतली जायची, म्हणजे जसं की टाटा स्काय कंपनी, तर ते एका वेंडरला काम द्यायचे की तुम्ही तिथं तुमची डिश विका, ज्याच्यातून जेवढं कमिशन येईल, म्हणजे सपोज 100 रुपयाचं डिश असेल तर 70 रुपये आम्हाला द्या आणि 30 रुपये तुम्हाला ठेवा. फिलिप्सचा बल्ब तुम्ही घेतला, फिलिप्स पण ही एक वेंडरशिपमध्ये म्हणजे डीलरशिपच भेटायची. पण आता ही डीलरशिप खूप कमी झालेली. एक बिझनेस ओनर काय विचार करेल, माझी स्वतःची वेबसाईट मी बनवतो, ऑनलाईन पण परचेस करू शकतात. त्याच्यामुळे ही डीलरशिप आता काही कालांतराने बंद पण होऊ शकते, पण आता त्याचं रेशो पण खूप कमी झालेला आहे. कारण तुम्ही कोणती पण गोष्ट ऑनलाईन काय करू शकतात, परचेस करू शकतात. तर ऑनलाईन डिजिटल एरामुळे ते डिस्ट्रीब्युटर. तर सगळ्यात जास्त स्कोप आता कुठे? B2B मार्केटिंग आणि B2C मार्केटिंग. म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस असतील. आपण मार्केटिंग कशाची करतो, कोण सांगू शकतं का? सांगू शकतात का तुम्ही मार्केटिंग कशा कशाची केली जाते? असा कोणता प्रोडक्ट आहे ज्याने तुम्ही सांगू का की असा कोणता प्रोडक्ट आहे की त्याची मार्केटिंग करण्याची गरजच नाही? प्रत्येक प्रोडक्टला सर मार्केटिंग केल्याशिवाय त्याची ग्रोथच होणार नाही. प्रोडक्ट असू द्या, पहिल्या काळात कसं व्हायचं माहितीये का, फक्त ज्यांचा बिझनेस आहे आणि सर्व्हिसेस तेच लोक मार्केटिंग करत होते. पण हे डिजिटल इरा आहे. तुम्ही इंस्टाग्रामवरती फोटो टाकतात का? टाकतात लोकांना दाखवण्यासाठी मी किती गोरा आहे ते, तर का मी किती स्मार्ट आहे. मी पण फोटो टाकतो, फिल्टर लावून टाकतो. का टाकतो? लोकांच्या मनामध्ये आपली भावना चांगल्या प्रकारे, आपल्याबद्दल चांगला विचार केला पाहिजे लोकांनी, म्हणजे लोकांचं परसेप्शन आहे. पहिल्या काळामध्ये पॉलिटिशियन, आता सध्या माझ्याकडे 17 ते 18 पॉलिटिशियन आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामधले. त्यांचं मी सोशल मीडिया मॅनेजमेंट करतो. पुण्यामधले पण आता इलेक्शन झालं ना, तर त्याच्यामध्ये पण मी त्याचं प्रमोशन केलेलं आहे. तर जर आता जसं की 2014चं जर तुम्हाला सब्जेक्ट सांगितलं, तर नरेंद्र मोदींकडे टोटल 6 ते 7 लोक IIT मधले होते. त्यांचं फक्त मॅनिप्युलेशन करण्याचं काम होतं. एखाद्या माणसाबद्दल जर तुम्ही सगळं चांगलंच ऐकलं तर तुमचं काय होतं, ब्रेन वॉश होतं. तर 2014 साली त्यांच्याकडे सगळ्यात पहिल्यांदा डिजिटल मार्केटिंगची सुरुवात नरेंद्र मोदींनी केलेली. तर ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच त्यांनी डिजिटल मार्केटिंगचा कसा, म्हणजे जे एखादं चांगले क्लिप्स असेल, एखादं त्यांनी नरेंद्र मोदींनी हे केलं, नरेंद्र मोदींनी ते केलं, नरेंद्र मोदींनी देशासाठी हे सोडलं ते सोडलं, हे जर चांगल्याच गोष्टी तुम्हाला जर सारख्या 1-2 वर्ष जर ऐकायला भेटल्या तर तुम्ही पण त्यांचे फॅन होतात. त्याच्यामुळे 2014 साली नरेंद्र मोदीची लाट आली होती. तर डिजिटल मार्केटिंग किंवा सोशल मीडियामध्ये एवढी पॉवर आहे की तुम्हाला ते आबाद पण करू शकतात आणि बरबाद पण करू शकतात. तर खूप सारे असे लोक आहेत ज्यांनी आपल्या प्लॅटफॉर्मचा वापर करून एक मोठी कम्युनिटी बनवली, एक मोठं साम्राज्य बनवलं. जसं की खान सर सारखे लोक आहेत, ध्रुव राठी सारखे लोक आहेत. ध्रुव राठी एका महिन्याला कमीत कमी 30 ते 40 लाख रुपये फक्त कशामधून अर्निंग करतो? युट्यूब मधून करतो. फक्त तुम्हाला ते कसं, नंतर दुसरे असे खूप सारे लोक आहेत जसं की तो कच्च्या बदामवाला होता, तो एवढा फेमस झाला. तो कशामुळे झाला? त्याच्यामुळे तुम्ही बिझनेसमध्ये तुमच्या सोशल मीडियाचा किंवा सर्च इंजिनचा कसा युटिलाइज करू शकतात त्याच्यावरती तुमचा बिझनेस ग्रोथ आहे. आणि जर आता पहिल्या काळामध्ये जसं की टाटा आहे, अंबानी आहे, रिलायन्स आहे, ह्यांना ब्रँड बनवण्यासाठी कमीत कमी किती वर्ष लागले? 40, 50, 60 वर्ष लागले. पण आजकालच्या डिजिटल इरामध्ये एखाद्या जर प्रोडक्टचं ब्रँड बनायचं असेल तर जास्त 4 ते 5 वर्ष पण खूप झाले. जसं की बायजूज आहे. बायजूज कधी आला? आता बंद व्हायला पण लागलं. म्हणजे मार्केटिंग खूप फास्ट होते आणि निगेटिव्हिटी पण खूप फास्ट होते. मार्केटिंग ज्यावेळेस बायजूस कंपनी आली त्यावेळेस त्यांनी खूप साऱ्या कंपन्या अक्वायर केल्या. शाहरुख खानला ऍज अ ब्रँड अँबॅसिडर घेतलं, इंडियन क्रिकेट जर्सीला स्पॉन्सर केलं, नंतर फिफा वर्ल्ड कपला टायटल स्पॉन्सर केलं. एवढं जर खर्च करत होते मार्केटिंगसाठी, त्याच्यामुळे ते एकदम ब्रँड झालं.
आणि नंतर आता त्यांची निगेटिव्हिटी एवढी वाढली की माउथ पब्लिसिटी खूप कमी झाली. मार्केटिंग चांगली पण माउथ पब्लिसिटी खूप कमी आहे. त्यांचे रिव्ह्यू रेटिंग खूप खराब आहे. ते काय करतात, म्हणजे 16,000 25,000ला कोर्स विकतात, तो टॅब देतात, त्याची प्राइस एवढा तो वर्थ नाही 2-3 दिवसात, किंवा काही काही लोकांना तरी कोर्स कम्प्लीट होतो तरी पण तो रीच होत नाही. टीचर लोकांची पेमेंट देत नाही, त्याच्यामुळे टीचर लोक पण निगेटिव्ह झाले. स्वतः शाहरुख खाननीच त्यांच्यावरती आता केस केलेली. का केली, म्हणजे मार्केटिंग करायची असते पण मार्केटिंग हे राईट टार्गेट ऑडियन्सला करायचे असते. आता जसं की फिफा वर्ल्ड कपला त्यांना मार्केटिंग करायची गरज नव्हती, 900 करोड रुपये त्यांनी दिले मार्केटिंगसाठी, त्याचा काहीच फायदा नाही झाला. इंडियामध्ये फक्त 3 ते 4% किंवा 10%च लोक फुटबॉल पाहतात. आणि जे तुम्ही सांगतात की आता बायजूस हा प्रोडक्ट आहे, कुणाचा आहे, 10वी ते 12वीच्या खालचे लोक घेतात, तर फुटबॉल कोण पाहतं, मग त्याच्यामुळे तिथे पण त्यांचा ब्रँड अवेअरनेस नाही झाला. तिथले 900 करोड रुपये असेच बोगस गेले त्यांचे. म्हणजे मार्केटिंग कशी करायची, तर त्याच्यासाठी त्यांनी काय केलं नाही, डेटा अनालिसिस नाही केलं. आपण जी गोष्ट करतो ते चुकीची करतोय का बरोबर करतोय, आपण जे मार्केटिंगमध्ये इन्व्हेस्ट करतोय त्याच्यामधून ROI किती येतंय, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट किती येतंय, हे त्यांनी चेक नाही केलं. त्यांच्या कंपनीमध्ये अजून पण डेटा अनालिसिस डिपार्टमेंट नव्हता. आता त्यांनी कुठं कंपनी बंद पडायला आलेलं, त्यांची तो काहीतरी 222 मिलियनची कंपनी होती, आता पर 0 वरती आली. तर ह्या गोष्टी होऊ शकतात जर तुम्ही योग्य प्रकार. तर त्याच्यामुळे डिजिटल मार्केटिंगचा फक्त एक टॉपिक शिकून तुम्ही मास्टर नाही बनवू शकत. तर तुम्हाला प्रत्येक नॉलेज आलं, म्हणजे 360 डिजिटल मार्केटिंग जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता, जॉब करू शकतात, स्वतःची एजन्सी पण स्टार्ट करू शकतात. आणि ट्रस्ट मी की डिजिटल मार्केटिंगमध्ये एवढे तुम्ही अर्निंग करू शकतात की एका MBBS डॉक्टरपेक्षा पण जास्त तुम्ही अर्निंग करू शकतात. आणि ते मी प्रूव्ह करून दाखवलेले. आता एक सिंपल एक्झाम्पल जर दाखवलं तर माझं युट्यूबचं चॅनल पण आहे NMD प्रायव्हेट लिमिटेडचा, तो पण मॉनिटाईज आहे, पण तो आत्ताच मॉनिटाईज झालेला आहे. दुसरं जर तुम्ही गुगलवरती सर्च केलं इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सर, तर ह्या ब्लॉग मधून मी MG गाडी घेतली. मला एव्हरी मंथ मध्ये किती पैसे भेटतात ह्या ब्लॉग मधून, कमीत कमी 15 ते जास्तीत जास्त 35,000 पर्यंत, म्हणजे ऍव्हरेज 25-30. आता हे जे ऍड दिसतात, हे ऍड कसं काय दिसायला लागले माझ्या ब्लॉग वरती, ह्या ज्या ऍड दिसतात ह्याचे मला अर्निंग होते. ह्या थर्ड पार्टीच्या गोडॅडीची मला ऍड दिसली, कशावरती दिसती, माझ्या प्लॅटफॉर्मवरती दिसती, म्हणून मला गुगल पैसे देणार. एका व्ह्यूजला किती पैसे भेटतात आपल्याला, एका व्ह्यूजला किती पैसे भेटतात, एका व्ह्यूजला $0.08 भेटतात. तर हे किती व्ह्यूज येतं सांगू शकतात का, 21,21,271, 21,21,271 व्ह्यूज येतं. तर एवढे जर व्ह्यूज जर तुमच्या ह्याच्यावरती असतील तर त्याला मल्टिप्लाय बाय $0.08 करायचं. तर तेवढे आतापर्यंत मी अर्निंग केलेले आहेत. आणि फ्युचरमध्ये पण हे अर्निंग आहे, हे पॅसिव्ह इन्कम आहे. मी असेल नसेल तरी पण लोक तो ब्लॉग पाहतील, तरी पण तिथं ऍडव्हर्टाइजमेंट, तिथं इन्कम मंथली चालूच होईल. तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला 50 रुपये जरी तुम्ही कमवले आणि पॅसिव्ह इन्कमने कमवलेत, म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली काम करायची गरज नाही. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करत असताल, जर सपोज तुम्हाला 15 लाख रुपये सॅलरी किंवा 50,000 रुपये सॅलरी, तुम्ही जर 30 दिवस ऍबसेंट राहिले तर तुम्हाला 50,000 रुपये येतील का, नाही येणार. म्हणजे तुमची जर प्रेझेन्स असेल, तुमचे जेवढे आवर्स भरतील तेवढंच तुम्हाला पेमेंट भेटतं. पण ज्यावेळेस आपण पॅसिव्ह इन्कम करतो ना, आपल्या ऍबसेन्स मध्ये सुद्धा आपल्याला अर्निंग चालू होते. तर असं म्हणतात की 50 रुपये कमवणं, तुम्ही काम करून जर 50,000 कमवतात आणि काम न करता 50 रुपये कमवले, 50 रुपये त्याच्यापेक्षा बेटर येतात. तर तुम्ही पण ट्राय करा की आता हा डिजिटल इयर आहे, पुढे जाऊन खूप साऱ्या गोष्टी चेंज होणार आहेत. प्रत्येक 10 वर्षांनी एक टेक्नॉलॉजी चेंज होते. जसं की 1998ला ज्यांना इंग्लिश येत होतं त्यांना चांगले जॉब लागत होते. 2006 साली काय झालं, 2006 साली IT-चं जास्त बुमिंग मध्ये आलं. नंतर 2008 साली रिसेशन आलं, IT कंपन्यात थोड्या थोड्या म्हणजे IT वाल्यांची जॉब जायला लागले. नंतर 2012 साली मेकॅनिकल, म्हणजे आमच्या वेळेस जर 2000 म्हणजे 200 पैकी CET असायची, त्याच्यामध्ये 190 मार्क पडले तरी मेकॅनिकलला ऍडमिशन भेटत नव्हतं. आणि तेच लोक 2012 ते 2016-17ला पास आउट झाल्यानंतर 15-20 हजार रुपयांनी जॉब करायला लागला. म्हणजे सिच्युएशन त्यावेळेस चेंज झाली. त्यावेळेस मग 2015 साली कॉम्प्युटर सायन्स आलं, तर कॉम्प्युटर ज्यांनी केले त्यांना चांगले जॉब लागायचे. नंतर आता तुम्ही जर विचार केला पुढे जाऊन 2019 नंतर IoT आलं, इंटरनेट ऑफ थिंग. आता लोक बोलतात IT ला स्कोप आहे, पण तो IT ला स्कोप नाही, IoT ला स्कोप आहे, इंटरनेट ऑफ थिंग.
म्हणजे आता याच्यामध्ये काय चाललेलं आहे, मशीन लर्निंग, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, AIDS. आता इथं काही दिवस स्कोप राहील. ज्यावेळेस आता पहिले जसं तुम्ही विचार केला 2017-18ला सॉफ्टवेअर टेस्टिंगला खूप जास्त डिमांड होतं. तुम्ही 3 महिन्याचा कोर्स केला की लगेच जॉब लागायचा, 6-7 लाख रुपयाचं पॅकेज. आता मोर दॅन 2 करोड प्लस लोक सॉफ्टवेअर टेस्टिंग शिकून बसलेले आहेत आणि 2025ला ती बंदच होणार आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग. त्याच्यामध्ये मॅन्युअल, ऑटोमेशन आणि API टेस्टिंग होतं. तर ते AI आता स्वतः करू शकतं. तर AI कोणाला रिप्लेस करू शकते ते तुम्हाला चेक करायचं. ते हे आज मी तुम्हाला हे सांगतो तर त्याच्या रिलेटेड सांगतो. तुम्हाला कधी पण फ्युचरचा विचार करायचा असतो. तुम्ही 1 महिन्याचा, 2 महिन्याचा, 1 वर्षाचा, 2 वर्षाचा विचार नाही करायचा. कधी पण लॉंग टर्मचा विचार करायचा. लॉंग टर्म मध्ये मला कधी कसा बेनिफिट्स होईल, बरोबर आहे. मग दुसऱ्या तुम्ही जर फ्युचरचा विचार जर केला ना तर तुम्ही सगळ्यांपेक्षा पुढे राहणार. म्हणजे थॉट प्रोसेस पण तुमची खूप स्ट्रॉंग असली पाहिजे, डिसिजन मेकिंग पॉवर पण चांगली असली पाहिजे. तर आजचं जे कॉम्पिटेटिव्ह एज आहे त्याच्यामध्ये बॉडी लँग्वेज, कम्युनिकेशन, कन्व्हेन्शन ह्या तर गोष्टी मॅटरच करतात. पण तुमची डिसिजन मेकिंग पॉवर विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये तुम्ही कसं चांगल्या प्रकारचं डिसिजन घेऊ शकतात, तर ह्या पण गोष्टी मॅटर करतात. आता इथं चाललंय AI मशीन लर्निंग, तर पुढे येणारे हायपरलूप. म्हणजे आता दुबईमध्ये हायपरलूप वरती चालणारे ट्रेन आहेत. इंडियामध्ये आहेत का? इंडियामध्ये आता मेट्रो आली. पुण्यामध्ये कधी मेट्रो आली? 2 वर्ष झालं. हायपरलूप वरती म्हणजे तुम्ही बसलात आता की 5 मिनिटात 50 किलोमीटर डिस्टन्स वरती जाता. एवढे फास्ट चालते ट्रेन. म्हणजे हायपरलूप वरती चालणारी ट्रेन पण इंडियामध्ये येईल, पण त्यासाठी अजून 5 वर्ष लागतील. नंतर काय होईल, ड्रायव्हरलेस कार येतील इंडियामध्ये. तिथं पण सगळ्यात जास्त मशीन लर्निंग, AI जास्त वापरलं जाईल. मॅग्नेटिक मार्केटिंग येणे. आता काय चाललेले डिजिटल मार्केटिंग, नंतर येईल मॅग्नेटिक मार्केटिंग. तर हे फ्युचरमध्ये नवीन नवीन ट्रेंड्स येणार आहेत. आता आपण पहिले कसं पेट्रोल डिझेल वरती गाड्या चालत होत्या, आता कशा चालतात? आता आपण काय वापरतो? सिम कार्ड वापरतो, बरोबर आहे. सिम कार्ड वगैरे सगळं बंद होईल. आपण जिओचं नेट वापरतो, टाटाचं वापरतो. तर आता इलॉन मस्कने नवीन टेक्नॉलॉजी आणली, माहिती आहे ना. तर ह्या गोष्टी खूप ऍडव्हान्स येतं. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रिपेअर राहायचं आहे. तर डिजिटल एरिया खूप स्ट्रॉंग आहे. तर आपला पार्ट आहे डिजिटल मार्केटिंगचा. तर आता सध्या AI, खूप लोक बोलतात की डेटा सायन्सला खूप स्कोप आहे, पण डेटा सायन्स AI ला खूप स्कोप नाही. आता सध्या इंडियामध्ये फक्त 3 ते 4% डेटा सायन्स वरती जॉब अवेलेबल आहेत. हे जे जॉब अवेलेबल आहे, जे ऍप्लिकेशन नाही होते इंडियामध्ये, डे टू डे लाईफ मध्ये आपण AI वापरत नाही, पण AI चे टूल जास्त येतं. AI चे टूल आपण आता सध्या वापरतोय. आपल्याला कंटेंट लिहायचं आहे, ChatGPT यूज करतो, बरोबर आहे. आपल्याला वेबसाईट बनवायची, ChatGPT आपण कोड लिहिण्यासाठी सांगतोय. आपल्याला लोगो बनवायचा, आयडिओग्राम यूज करू शकतो. आपण अमिताभ बच्चनचा आवाज सुद्धा, व्हॉइस सुद्धा आपण देऊ शकतो. माझ्यासारखा दिसणारा माणूस आपण कॅरेक्टर क्रिएट करू शकतो. तर AI ह्या लेवल. आता AI चे काय चाललेले, फक्त टूल चाललेले जास्त. AI डे टू डे लाईफ मध्ये जे मशीन लर्निंग AI ते इम्प्लिमेंट नाही केलं जात. तर हे बेसिक गोष्टी तुम्हाला पहिल्यांदाच समजतात. मी ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये त्या रिलेटेड काम करतो, त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी माहिती येतं. तर फ्युचर जर तुम्हाला चांगलं जर हे करायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला AI टूलचं नॉलेज असलं पाहिजे. कशाचं नॉलेज असलं पाहिजे? तर आपण जो डिजिटल मार्केटिंगचा कोर्स शिकवतोय तर त्याच्यामध्ये 50+ AI टूल्स शिकवले जातात. तुम्हाला लोगो बनवायचा आहे, लोगो बनवू शकतात. तुम्हाला वेबसाईट बनवायची, वेबसाईट बनवू शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिना इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही स्वतःचा बिझनेस कसा स्टार्ट करू शकतात. जसं की आपण काय करू शकतो, ऍफिलिएट मार्केटिंग करू शकतो. ऍफिलिएट मार्केटिंग म्हणजे अमेझॉन, फ्लिपकार्ट सारखे प्रोडक्ट येतं. अमेझॉन फ्लिपकार्ट सारखे वेबसाईट येतं, प्लॅटफॉर्म येतं, त्याच्यावरती खूप सारे बिझनेस ओनर येतात. ते काय करतात, प्रॉडक्ट लिस्ट करतात. प्रत्येक बिझनेस ओनरला वाटतं की माझे जे प्रॉडक्ट आहे तो लवकरात लवकर विकला पाहिजे, बरोबर आहे ना. तर तो विकण्यासाठी आपण मदत करतो, ऍफिलिएट मार्केटर मदत करतो. अमेझॉनचा कोणता पण प्रॉडक्ट जर तुम्ही रेफर केलं, म्हणजे एक लिंक कॉपी करायची, ते जर तुमच्या फ्रेंडला शेअर केली किंवा तुम्ही इंस्टाग्राम, फेसबुक वरती शेअर केली, त्याच्यामधून जर कुणी काय परचेस केलं तर त्याच्यातले 10 ते 15% तुम्हाला भेटतात. पण हे कधी होतं तुमचं, ज्यावेळेस तुमची चांगली कम्युनिटी बनते. सपोज आता माझा 11 लाख एका
महिन्याचे व्ह्यूज येतात किंवा 11 लाख माझ्या वेबसाईटवरती ट्रॅफिक येतं, तर 11 लाख लोक तो प्रोडक्ट घेतील का? नाही घेणार. त्याच्यातले फक्त 1%. मग 11 लाखाचे 1% म्हणजे 11,000 होतात. मग 11,000 किंवा 1,000 जरी लोकांनी माझा जरी प्रॉडक्ट घेतला आणि त्याच्यामधून मला किती रुपये राहतात? 150 रुपये राहतात. तर 11,000 इंटू 150 किती होतात? तर हे स्मॉल कॅल्क्युलेशन आहे. हे ऐकायला खूप सिम्पल वाटतंय, पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष इम्प्लिमेंट करतात ना, इनिशियल लेवलला थोडा टाइम लागतो, पण जेव्हा तुमची अशी कम्युनिटी बिल्ड होईल ना, तेव्हा तुम्ही खूप फास्ट जाऊ शकता. समजलं? तर डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ते तुम्हाला समजलं का? एखादा प्रॉडक्ट असेल, सर्व्हिसेस असेल, ठिकाण असेल, लोकेशन असेल, एखादा माणूस असेल, तर त्याची इन्फॉर्मेशन राईट टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचवणे, त्यालाच काय बोलतात? डिजिटल मार्केटिंग. आणि मार्केटिंग म्हणजे काय? मार्केटिंग म्हणजे फक्त आपल्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसेसची इन्फॉर्मेशन पोहोचवणे. कोणता पण मग मीडियम असू शकतो. मग ते एक इन्फॉर्मेशन असेल, मग ते इन्फॉर्मेशन कोणत्या माध्यमातून? एक तर टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये असते, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये असते, आणि तिसरी कोणती असते? ऑडिओ फॉर्मॅटमध्ये. ज्यावेळेस आपल्याला एखादी व्हिज्युअल पण होतं, म्हणजे व्हिडिओ पण दिसतोय आणि व्हॉइस ऑडिओ पण येतो, त्यावेळेस चांगली मार्केटिंग असते. म्हणजे पहिले फक्त रेडिओला ऍड द्यायचे लोक, नंतर टीव्हीला द्यायला लागले. आणि आता तुम्ही सांगा, तुम्ही जर एखाद्या टेलिव्हिजनचे चॅनल पाहतात, तर टेलिव्हिजन आता सध्या किती लोक पाहतात? तुम्ही एखादा मूवी पाहतात, मध्ये ऍड लागते, ऍड लागल्यानंतर तुम्ही काय करतात? चॅनल तोच पाहतात, पूर्ण ऍड संपूस तर का चेंज करतात. त्याच्यामुळे बिझनेस ओनरला समजलेलं आहे की टेलिव्हिजनला ऍड चालवून रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट एवढा येत नाही. त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त वाय सोशल मीडिया फॉर बिझनेस? बिकॉज आवर आयडल युजर इज ऑलरेडी एक्झिस्टिंग देअर. तुम्ही डिजिटल मार्केटिंग करण्याच्या आधी इंस्टाग्राम, फेसबुक वरती आहेत. ही तर तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे काय? आता जेव्हा तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकणार ना, त्यावेळेस मला तर माझ्याकडे आता कोणते पाटील येतं, त्यांचे 3 करोडचं बजेट आहे, म्हणजे दिवसाला 10 लाख रुपये त्यांना ऍडव्हर्टाइजमेंटला स्पेंड करायचे असतात. मग हे 10 लाख रुपये कुठं स्पेंड करायचे? न्यूजपेपरवरती ऍड द्यायची का? रेडिओवरती ऍड द्यायची का? फेसबुकला द्यायची का? इंस्टाग्रामला द्यायची का? गुगलला द्यायची? हेच लोकांना डिसिजन घेता येत नाही. एक चांगला डिजिटल मार्केटर म्हणजे काय? त्याला ह्या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे, त्याला स्ट्रॅटेजीज बनवता आल्या पाहिजे. सपोज मी असा विचार करतो की मी एक SEO करायचे. SEO म्हणजे काय? आपला जो वेबसाईट आहे, जर कोणी सर्च केलं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे, तर ती जी वेबसाईट 1 नंबरला दिसते तिथेच लोक जास्तीत जास्त क्लिक करतील. बरोबर आहे. मी जर एखाद्या बिझनेस ओनरला किती कमवून देतोय त्याच्यावरती मला घेते. आता एक सिनेक्राफ्ट होतं, तर सिनेक्राफ्ट वाल्यांना मी ज्यावेळेस सुरुवात केली माझी 2016-17 साली, 18 साली, त्यावेळेस काय व्हायचं? ते मला फक्त 2,500 रुपये पे करत होते. किती? फ्रीलान्सिंग करायचं मी 2,500. त्यांचा रेव्हेन्यू किती जनरेट होत होता डिजिटल मार्केटिंग थ्रू? 12,000. म्हणून मला ते 2,500. नंतर त्याच कंपनीचा 2021 साली, 20 साली त्यांचा रेव्हेन्यू जनरेट होत होता 35 लाख रुपये. त्यावेळेस मला ते किती पे करत होते? 70,000 रुपये. आता त्याच कंपनीचा रेव्हेन्यू 70 लाख रुपये जनरेट होतो, ते मला 1,50,000 पे करतात एव्हरी मंथ मध्ये. म्हणजे तुम्ही एखाद्या बिझनेस ओनरला किती अर्निंग करून देतात त्याच्यावरती तुमची पण अर्निंग डिपेंड असते. म्हणजे आता काय काय केक शॉपवाले सुद्धा होते माझ्याकडे, त्यांना पण जसं की तुमचं बिझनेस मॉडेल काय हे अनालिसिस करता आलं पाहिजे. म्हणजे एखाद्या सायकलचं पंक्चर, एक एक्झाम्पल सांगितलं बरं का, एक स्मॉल स्केल बिझनेस आहे. मग स्मॉल स्केल बिझनेस ओनरला बोलायचं का की तुम्ही नवीन वेबसाईट बनवा, तुम्ही गुगल ऍड रन करा? नाही. लोकल स्टोअर बनवावं लागतं, त्यासाठी लोकल SEO करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला त्या कोर्समध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर सगळ्यांना SEO काय असतं माहिती का? कोणाला काय क्वेश्चन विचारायचं का? आतापर्यंत मी जे शिकवलंय त्याच्याबद्दल कोणाला काय क्वेश्चन विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. तर आपण आता काय थोडं टेक्निकल गोष्टींकडे जाऊ आपण, म्हणजे स्क्रीन शेअर करून. आता मी फक्त थेरॉटिकलच तुम्हाला सांगितलं. जर तुम्ही गुगलवरती जर सर्च केला ॲव्हरेज सॅलरी फॉर डिजिटल मार्केटर, तर तुम्हाला कमीत कमी 3.5 पासून 6.5 पर्यंत ॲव्हरेज पॅकेज गुगलने सांगितलेले आहे. तुम्ही जर एक टेक्निकल कंटेंट रायटरचं गेलं तर 2.5 पासून 9.5 पर्यंत असतं. डिपेंड्स ऑन तुमच्या स्किलवरती. तर तुम्हाला जर सांगितलं की गुगल ॲड्स असतात, सर्च इंजिन मार्केटिंग असतं,
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिजिटल मार्केटिंगमध्येच येतात. नंतर तुम्हाला जे ऍड दिसतात, माझं नाव नीलम जाधव आहे, मी भिवंडीमध्ये राहते, मी जंगली रमी खेळते, मग ह्याच्याबद्दल मला माझ्या भावाने सांगितलं, मी सॅटर्डे संडे खेळते, अशी ऍड आहे ना, ती जंगली रमीची ऍड तुम्हाला युट्यूब वरती दिसते. तुम्ही जंगली रमी खेळत नाही तरी पण तुम्हाला दिसते. का दिसते? त्यांनी ओपन टार्गेट ऑडियन्स ठेवले, त्यांना फक्त ब्रँड अवेअरनेस, ब्रँड कन्सिडरेशन. त्या व्हिडिओ ऍड आहेत त्या कुठे दिसतात? युट्यूब वरती दिसतात. तर युट्यूब वरती ऍड कशी रन करायची? 2 टाईपचे ऍड असतात, स्किपेबल, नॉन स्किपेबल. तर डिजिटल मार्केटिंग एवढं इंटरेस्टिंग आहे, खूप चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे काय, अजून तुम्हाला युट्यूब वरती ऍड रन करता येतात, OTT प्लॅटफॉर्म वरती ऍड, स्नॅपचॅट वरती ऍड रन करू शकतात, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ऍड रन करू शकता. मग माझा जर रिअल इस्टेटचा बिझनेस असेल तर मला स्नॅपचॅट वरती रन करून काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. मग रिअल इस्टेटसाठी सगळ्यात जास्त ज्यांची डेट ऑफ बर्थ 1992 पेक्षा जास्त आहे ते लोक जास्त फेसबुक वरती असतात. म्हातारी लोक कुठं असतात? आणि यंग लोक तुमच्यासारखे कुठं असतात? इंस्टाग्राम वरती. तर मग आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे, हे अनालिसिस करावं लागतं. हा अनालिसिसचा पार्ट आहे. तर अनालिसिस करण्यासाठी गुगल अनालिटिक्स नावाचं टूल पण आपण शिकवतो, पॉवर BI शिकवतो, गुगल स्टुडिओ शिकवतो, नंतर गुगल ट्रेंड्स आहे. तर वेगवेगळे तुम्हाला इथं 20+ टूल आहेत, प्लस AI टूल आहेत 50+. म्हणजे आपलं काम जे आहे ते कसं सोपं होईल याच्या रिलेटेड आपण शिकवलं जातं. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या. तर तुम्ही जर आता गुगलवरती सर्च केलं, इथं गुगलवरती जाऊन तुम्ही सर्च केलं डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. काय सर्च केलं? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे. तुम्हाला आता 1 नंबरला जी वेबसाईट दिसते त्याच्यावरतीच तुम्ही क्लिक करणार. 90% लोक ह्याच्यावरती क्लिक करतात. पण ह्याच्या समोर काय लिहिलेले? स्पॉन्सर. इथं digitalnmd.com ह्याच्यावरती क्लिक करून लोक माझ्या वेबसाईट वरती जातील आणि तिथं फॉर्म भरतील. म्हणजे आपले जो दिखताय वही बिकताय. तुमची जर गोष्ट 1 नंबरला दिसत असेल तर 90% प्रॉबिलिटी की लोक, तर आपण जे लोक काय सर्च करतील, एखाद्याला डिजिटल मार्केटिंगचा कोर्स करायचा आहे, त्यांना माहिती आहे का NMD प्रायव्हेट लिमिटेड डिजिटल मार्केटिंग कोर्स प्रोव्हाइड करतं? तुम्ही मला ओळखतात म्हणून माहिती, पण बाकीच्या लोकांना माहिती आहे का? नाही माहिती. माहिती का? नाही माहिती. तर त्याच्यासाठीच मी सांगतो की कधी पण ब्रँड ज्यावेळेस बनतं त्यावेळेस NMD असं सर्च करायला लागतील. पण ज्यावेळेस लोकांना काहीच माहित नाही त्यावेळेस लोक काय सर्च करतील? टॉप 10 डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट किंवा बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन पुणे, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस इन इंडिया. ज्यावेळेस ह्या कीवर्डमध्ये आपली जर वेबसाईट 1 नंबरला दिसेल त्यावेळेस लोक तिथं क्लिक करतील. का क्लिक करतील? कारण ते 1 नंबरला दिसते. आपली जर वेबसाईट 1000 नंबरला, 1,00,000 नंबरला दिसेल, कधी कोण एखादा माणूस 2 नंबर, 3 नंबर, 10 नंबरच्या पेजवरती जातो का? नाही जात. तर SEO म्हणजे काय? हे जे असतात ते कीवर्ड्स असतात, कीवर्डचे टाइप्स असतात, लॉंग टेल, शॉर्ट टेल, सीजनल. हे तुमच्या कोर्समध्ये तर होईलच, पण हे मी तुम्हाला सांगतो हे कीवर्ड सर्च केले जातात आणि ह्या कीवर्डमध्ये आपली वेबसाईट 1 नंबरला दिसली तर आपल्याला त्याचा जास्त फायदा होतो. आणि इथं हे जे स्पॉन्सर लिहिले, तर आपण गुगलला पैसे दिलेत त्याच्यामुळे गुगल काय करतो? ही वेबसाईट आपली 1 नंबरला. त्याच्या खाली जर तुम्ही गेलात तर ह्याला बोलतात लोकल SEO. हे लोकल SEO कोण रन करतं किंवा कोण ऍड रन करतं किंवा कशा दिसतं लोकल SEO? ज्यावेळेस SEO आपण बोलतो, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, त्यावेळेस आपल्याला कोणत्याही प्रकारचे पैसे पे करावं लागत नाहीत गुगलला. ते फक्त आपली क्वालिटी, रिव्ह्यू, रेटिंग, जिओग्राफिक लोकेशन आणि क्वालिटी फोटो टाकून आपण 1 नंबरला आणू शकतो. समजलं? आता इथं मी जर तुम्हाला सर्च केलं स्टॉक मार्केट कोर्सेस इन पुणे, ज्यावेळेस इन पुणे लावतो त्यावेळेस लोकल SEO 1 नंबरला येतो. ज्या लोकल SEO म्हणजे लोकल SEO कशासाठी वापरला जातो? लोकल बिझनेससाठी. लोकल बिझनेसमध्ये कोणतं येतं? सपोज मला कटिंग करायला जायची, मी कटिंग करायला दिल्लीला जाईल का? जाईल का? नाही जाणार. मी दुबईला जाईल का कटिंग करायला? मला ब्युटी पार्लरला जायचंय, कुठं जाईल मी ब्युटी पार्लरला? अहमदाबादला जाईल का? गेलो तर परत येऊस तर खराब व्हायचा. जवळच्या एरियामध्ये जाते. सायकल पंक्चर झाली आपली, कुठं घेऊन जाणार आहेत? नरेंद्र मोदीच्या घरी. इथेच आपण जवळच्या पास एरियामध्येच करणार आहे. तर ज्यावेळेस लोकल एरियामध्ये आपल्याला गोष्टी घ्यायच्या असतात ना, त्यावेळेस आपण काय करतो? डिजिटल मार्केटिंग कोर्सेस नियर बाय मी. तुम्ही मुंबईला गेलात आणि हॉटेलमध्ये राहायचंय, तुम्हाला स्टे करायचंय, तर हॉटेल नियर बाय मी.
ज्यावेळेस तुम्ही नियर बाय मी किंवा एखाद्या सिटीचं नाव टाकतात त्याला बोलतात लोकल. त्यावेळेस तुम्हाला एक नंबरला, आता इथं पुणे म्हणजे एक एरिया आहे पुण्याचा, त्याच्यामध्ये 30 किलोमीटर मधले जेवढे पण बिझनेस आहेत ते एक नंबरला गेलाय, तर हे बोलतात लोकल एसईओ. तर हे अकाउंट कसे क्रिएट करायचे, तर लोकल एसईओ कोण कोण करतं, इन्स्टिट्यूट असेल तर करू शकतात, लोकल स्टोअर असेल तर करू शकतात, वकील, डॉक्टर, इंजिनियर, कार्पेंटर, हे लोक लोकल स्टोअरचं अकाउंट क्रिएट करू शकतात. तुमचं केक शॉप आहे, मला जर अमरदीपचा बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे तर मी काय करणार, केक शॉप नियर बाय मी, त्याला कॉल लावणार, टाकून पाहू आपण प्रॅक्टिकली. काय सर्च करणार, केक शॉप नियर मी, हिचं सर्च केलं, इथं मला दिसतंय. आता ह्याच्यामध्ये काय गेलंय, ज्याचं अट्रॅक्टिव्ह दिसतंय तिथेच आपण काय करणार, क्लिक करणार. आता सपोज मला इथं दिसलं थोडंसं, इथं मी गेलो, इथं त्यांचा कॉलच नंबर नाही, कुठं कॉल करणार, म्हणजे हे चुकीचं लोकल एसईओ केलेलं आहे. म्हणजे जास्तीत आपला नंबर पण तिथं दिसला पाहिजे, लोक कॉल कसे करतील. मग नंतर मी दुसऱ्या ठिकाणी क्लिक केलं, आता इथं मी कॉल करणार आणि त्यांना सांगणार कलर ब्राऊन मधून बोलतात का, मला आईस केक पाहिजे, किती प्राइस आहे, माझं ऑफिस FC रोड शिवाजीनगरला आहे, तुम्ही तिथं पार्सल देऊ शकतात का, येस, घेऊन पण येऊ शकतात. तर आपली विजिबिलिटी वाढवण्यासाठी, तर लोकल एसईओ ची डेफिनेशन आहे, टू मेक विजिबल बिझनेस ऑन गुगल विथ जिओग्राफिक लोकेशन अँड रिव्ह्यू रेटिंग. हे खूप फास्ट मध्ये सांगतो मी, फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आपलं आता मंडे पासून नवीन बॅच चालू होणार आहे, तर जे जॉईन करतील त्यांचं पहिल्यापासून बेसिक गोष्टीपासून आपण स्टार्ट करणार आणि एकदम प्रॅक्टिकल मध्ये. मला फक्त आता 3 गोष्टी समजून सांगायच्या तुम्हाला. कोणत्या 3 गोष्टी, एसईओ कसं दिसतं, लोकल एसईओ कसं दिसतं, ज्याच्या समोर रिव्ह्यू रेटिंग आणि जिओग्राफिक लोकेशन असतं. इथं 3.9 ची रेटिंग आहे, इथं 4.9 ची रेटिंग आहे आणि इथं 4.9 ची, तर इथं काय असतात, हे लोकल एसईओ असतात. तुम्ही जर खाली गेला तिथं, तर इथं तुम्हाला दिसतंय, इथं तुम्हाला कुठं रिव्ह्यू रेटिंग दिसते का, हे असतं एसईओचं. ह्याच्या समोर कुठं स्पॉन्सर दिसतंय का, नाही. ज्यावेळेस तुम्ही स्पॉन्सर दिसणार, आता इथं स्पॉन्सर दिसतं, तर ह्याला बोलतात गुगल ऍड. म्हणजे हे गुगलला आपण पैसे पे करतो, त्यानंतर गुगल आपल्याला एक नंबरला दाखवतं. तर जगात सगळ्यात श्रीमंत कंपनी कोणती आहे, गुगल आहे. गुगल श्रीमंत कंपनी आहे का, नाही. काही नंबर 10 नंबर मध्ये तरी येत असेल. तर गुगल एवढं पैसे का कमवते, कुठून कमवते. तुम्ही युट्यूब वरती जाऊन एखादा मूवी पाहिला किंवा काय पण पाहिलं, तर तुम्ही युट्यूबचा रिचार्ज करतात का, किंवा गुगलला काय पेमेंट देतात का, दर महिन्याला काय सबस्क्रिप्शन आहे का युट्यूबचं किंवा गुगलचं, नाहीये. मग गुगल कुठून अर्निंग करतो, जान्हवी, तेजस्विनी, अमरदीप, तू सांग कुठून करतो, तो कुठून अर्निंग करतो गुगल. गुगलकडे लय पैसे येतं, 277 लाख रुपये पेमेंट आहे कुणाला, सुंदर पिचायला. हु इज द फाउंडर ऑफ गुगल. आवाज नाही का येत का, झोपलात सगळे. तेजस्विनी, आवाज येतोय का, केदार. हो सर, येतोय आवाज. हा, तर गुगल कुठून अर्निंग करतं, म्हणजे आता गुगल वरती आपण काय करतो, फेसबुक हे पण यूज करतो, युट्यूब गुगलचंच आहे. नंतर गुगल वरती काय पण इन्फॉर्मेशन सर्च करतो, तर हे कुठून आपल्याला भेटतं एवढी इन्फॉर्मेशन. मी आता गुगल वरती असं सर्च केलं, काय सर्च केलं, बेस्ट डिजिटल मार्केटिंग कोर्सेस, नंतर हाऊ टू इम्प्रेस गर्ल इन 1 सेकंड, असं जर सर्च केलं तर गुगल तिथे इन्फॉर्मेशन देतोय. पण मग गुगलला काय फायदा आहे, लोक तर फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज घेऊन जातात, गुगलला तर काहीच फायदा नाही. कुठून अर्निंग करतो गुगल, तर गुगल हे जे ऍडव्हर्टाइजमेंट आपण रन करतो ना त्याच्यावरून. आता जिओचं पण मॉडेल तसंच आहे, जिओ सिनेमा माहितीये, तुम्ही IPL पाहतात तिथं, पहिली हॉटस्टार वरती IPL होती, आता कुठं चालते, आणि त्यांनी किती रुपये दिलेत, भरपूर सारे 496 करोड रुपये त्यांनी
ते राईट्स विकत घेतलेत. का घेतलेत ते विकत? बीसीसीआयला तेवढे पैसे द्यावे लागतात, त्यावेळेस ते कास्टिंग करून देतं त्याचं. मग अंबानीला काय फायदा होणार आहे जिओचा? जिओवरती IPL चालून लोक येतात, पाहतात. ते तर पेड सबस्क्रिप्शन पण नाही त्याचं, फ्री ऑफ कॉस्टच दिले त्यांनी. जसं जिओ कसं दिलं होतं फ्री ऑफ कॉस्ट स्टार्टिंगला, नंतर आता 299चा रिचार्ज करावा लागतो. बरोबर ना? पहिल्यांदा लोकांना सवय लावायची, नंतर मग 399ला विकवायचं. किती लोक येतं? 150 करोड येतं. त्याच्यातले 50 करोड लोकांनी जरी 300 रुपयाचा रिचार्ज मारला, सबस्क्रिप्शन घेतलं, 50 करोड इंटू 300 किती होतात? भरपूरला जातात. स्टार्टिंगला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस दिली. तसं युट्यूब ह्यांचं काय, गुगलचं काय? गुगल फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस का देतं? म्हणजे आपण एवढं सर्च करतो इथं, तर आपल्याला 1 रुपया पण लागत नाही. त्याचं रिझन म्हणजे काय? आणि अंबानीचं पण आता डोकं तेच आहे. त्याचा IPO लॉन्च केल्यानंतर पैसे कमवू शकतो. दुसरं म्हणजे काय, मध्ये मध्ये ऍड दिसतात का तुम्हाला? IPLची ऍड दिसतात का? IPL चालू झाल्यानंतर मध्ये मध्ये कशाची, जिओची ऍड दिसते, नंतर नेटफ्लिक्सची दिसते. तर एक ऍड दाखवण्यासाठी तिथं 20 लाख रुपये लागतात. एकदा ऍड दिसली की 20 लाख रुपये त्यांच्या अकाउंट मधून डिडक्ट होतात. मग किती एका जाहिरातीमध्ये किती ऍड लागतात? एक ओव्हर झाल्यानंतर 5-6 ऍड लागत असते, तिथून त्याची अर्निंग होते. मग सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात जगातली सगळ्यात जास्त मोठी अर्निंग करून देणारी इंडस्ट्री कोणती आहे? काही लोकांना वाटतं बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त पैसा आहे. बरोबर आहे. शाहरुख खान, अरबाज खान एक ऍड करायचे एवढे पैसे घेतात. बॉलिवूड इंडस्ट्री एवढी मोठी नाहीये. बॉलिवूड इंडस्ट्री कशामुळे चाललेली आहे? ऍडव्हर्टाइजमेंटमुळे. ऍड बंद केलं, कोणतं चॅनल मूवी स्टार गोल्ड आहे, हे जे चॅनल आहेत ते कशावरती चाललेत? ऍडव्हर्टाइजमेंटमुळे चाललेले आहेत. एवढं रेडिओ चाललंय, कशामुळे चाललंय? ऍडव्हर्टाइजमेंटमुळे चाललेले. तर ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री ही सगळ्यात मोठी, म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्री आणि स्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये पेक्षा सगळ्यात मोठी इंडस्ट्री कोणती आहे? ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्री आहे. तर ऍडव्हर्टाइजमेंट इंडस्ट्रीमध्ये तुमच्याकडे जर कला असेल तर खूप चांगलं आहे, आणि ते तुम्हाला जमलं पाहिजे. स्पोर्ट इंडस्ट्री, तुम्ही IPL पाहतात. IPL ही लीग जगातली दुसरी मोठी लीग आहे, माहिती आहे ना? पण हे कुठून पैसा येतोय? हा सगळा ऍडव्हर्टाइजमेंट मधून येतोय. टाटा पंचनी गाडी तिथे ठेवलेली, तर तिनेच ती गाडी ठेवण्यासाठी पण पैसे घेतलेत. एका प्लेअरच्या जर्सीवरती कमीत कमी 6 ते 7 लोगो असतात. प्रत्येक लोगोचे 3 करोड रुपये भेटतात. एवढे मार्केटिंग. नंतर परत अजून बाउंड्री लाईन वरती वेगवेगळेच ऍडव्हर्टाइजमेंट असतात. तर ब्रँड स्पॉन्सर खूप भेटतात. का? कारण लोक जास्त पाहणार आहेत. म्हणजे लोकांनी लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी स्थापन केलेल्या संस्थेलाच लोकशाही बोलतात ना. तसंच आहे की लोकांनी लोकांसाठीच केलं जातं इथं. गुगल काय कंटेंट लिहितो का? गुगल काहीच कंटेंट लिहित नाही. कोण कंटेंट लिहितंय? लोकच लिहितात. त्याला कोण पाहतंय? मी इंग्लिश ग्रामर बाय दरेकर सरचा कंटेंट टाकला, तो कोणी टाकलाय? मी टाकलाय. मी कोण आहे? माणूसच आहे, म्हणजे लोकच आहे. त्याला वाचतं कोण? लोकच वाचणार आहेत. त्याच्यावरती ऍड दिसणार आहेत. ते गुगल पाहतं का स्वतः? कोण पाहणारे? लोकच आहे. म्हणजे गुगलला काहीच नाही, फक्त एक प्लॅटफॉर्म बनवून दिलेला आहे, त्याच्यावरती आपण सर्च करतोय तर ऍड रन करायचा मौका भेटतोय, आणि ते जे ऍडव्हर्टाइजमेंटचे इन्कम होतंय ते त्यांचं आहे. तर ऍड हे खूप चालवल्या जातात. कोलते पाटीलचं 3 करोडचं बजेट आहे, आणि तो तर छोटा डेव्हलपर आहे. त्याच्यापेक्षा पण जगात मोठे मोठे बिल्डर आहेत, इमार बिल्डर वगैरे खूप मोठे येतं. त्यांचं बजेट किती असेल? आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक म्हणजे प्रत्येक बिझनेस ओनर गुगल ऍड रन करतो. माझ्या कंपनीचं 1,60,000चं बजेट आहे. एवढी कंपनी, बाकीच्यांचं तर किती असेल? दिवसाचं त्यांचं अर्निंग किती होत असेल ऍडव्हर्टाइज? त्याच्यामुळे 1 करोडचं पॅकेज देतात ते. गुगलमध्ये मिनिमम 1 करोडचं पॅकेज भेटतं तुम्ही जर जॉबला लागलात तर. फॅसिलिटी पण तसेच असतात. तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. अजून कोणाचे काही जर डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. कोणाचे डाऊट्स आहेत का? तर ह्या मला 3-4 गोष्टी एक्सप्लेन करायच्या होत्या. सर तुम्ही खूप छान समजून सांगितलं. थँक्यू. जस्ट अजून एक गोष्ट मला विचारायची होती. आता हा बेसिक कोर्स झाला 3 महिन्याचा. ओके.
तर आपल्याला अजून पुढे काय करायचं असेल त्यामध्ये, तर अजून पुढे काय कोर्सेस आहेत का जे? आता इकडे लक्षात घ्या की आपला जो कोर्स आहे ना तो ऍज इक्विव्हॅलंट ऍज MBA. माझं MBA दुबई मधून झालेलं आहे. तिथून आम्हाला एका प्रोसेस मधून काढलेले कॅट देऊन. मी कॅटची पण एक्झाम्पल दिली होती. कॅट जर दिली तर तुम्ही IIM मध्ये हे करतात. तर डिजिटल मार्केटिंग मध्ये MBA पण आहे, पण हा एक तुम्ही कोणत्या पण कॉलेजमध्ये इंडियाचे MBA करा त्याच्यापेक्षा सरस हा कोर्स आहे. तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं ना NMD, मी तुम्हाला सिलेबस पण दाखवतो. डिजिटल मार्केटिंगचा सिलेबस जेवढं MBA करून तुम्हाला पॅकेज भेटत नाही तिकडं, तेवढं हा तुम्ही 3 महिन्याचा कोर्स करून घेऊ शकता. ह्याच्या ऍडव्हान्स कोर्स आहे डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग. हे तर सिलेबस आहे डाउनलोड होतं का? हा, ह्याच्यामध्येच होतं. म्हणजे दुसरं 2 कोर्स आहेत आपल्याकडे. एक बिझनेस ओनरचा कोर्स आहे, त्याची 1,70,000 फीज आहे, पण तो फक्त बिझनेस ओनर साठीच. बिझनेस ओनरला आहे ना 30% डिजिटल मार्केटिंग आणि 70% स्ट्रॅटेजीज बनवायला शिकवल्या जातात. तो स्टुडंट साठी काय कोर्स कामाचा नाही. तो पण 3च महिन्याचा, पण त्याची 1,70,000 फी आहे. आणि हा दुसरा जो 25,000चा कोर्स आहे सर्टिफिकेशनचा, तो हा कोर्स आहे, त्याची फक्त 25,000 फी आहे. आणि जो तिसरा कोर्स आहे डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे, एकामध्ये फक्त OTT ऍड रन करायला शिकवले जातात. OTT ऍड जसे हॉटस्टार, नेटफ्लिक्सचे ऍड रन करायला शिकवले जातात, आणि एक पॉवर BI त्याच्यामध्ये ऍड केलं जातं. तुम्ही जर जॉब साठी पाहत असता तर ह्याची काही गरज नाही तुम्हाला. ह्या दोनचा बेसिक कोर्स तुम्ही एवढा जर केलं ना, इथं बघा B2B मार्केटिंग, B2C मार्केटिंग, D2C मार्केटिंग, पूल मार्केटिंग, पुश मार्केटिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट, मार्केटिंग इन मशीन लर्निंग, मार्केट रिसर्च, कॉम्पिटिटर अनालिसिस, डेटा व्हिज्युअलायझेशन, SEO, लोकल SEO, कीवर्ड रिसर्च, सर्च इंजिन मार्केटिंग, लोकल गुगल ऍड्स, बिंग ऍड, डकडको, गुगल एनालिटिक्स 4, सर्च कन्सोल, सोशल मीडिया मार्केटिंग, फेसबुक ऍड, इंस्टाग्राम ऍड, लिंक्डइन ऍड, स्नॅपचॅट ऍड, ट्विटर, लिंक्डइन, स्नॅपचॅट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं शिकायला भेटणार आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, फोटोशॉप पण आपण शिकवलं जातं. फोटोशॉप म्हणजे तुम्हाला जर तुम्ही ग्राफिक डिझाईनचा जर कोर्स केला ना, तर 25,000 रुपये फक्त कशाची फीज आहे, ग्राफिक डिझाईन. आपण ग्राफिक डिझाईन ह्याच्यामध्ये शिकवतो. मी का शिकवतो एवढं, कारण मला तुमच्याकडून प्रोजेक्ट करून घ्यायचे. तुम्ही जर माझे चांगले प्रोजेक्ट केले, मी एकाकडे मिनिमम माझा प्रोजेक्ट असतो 25,000 रुपयाचा, मॅक्झिमम 5-10 लाख रुपयाचा असतो. तुम्ही जर मला थोडंसं सपोर्ट केला तरी मला तिकडून अर्निंग जास्त होते. त्याच्यामुळे मी इथं कमी घेतो. आणि तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रात कुठे पण गेलं ना, जसं मी शिकवतो किंवा जे प्रॅक्टिकल मी करून घेतो ना, ते दुसरं तुम्हाला कोणच करून घेणार नाही. प्रीमियम प्रो शिकवलं जातं, पोस्टर डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, युट्यूब मार्केटिंग, ॲफिलिएट मार्केटिंग, ब्लॉग रायटिंग, HubSpot, क्वार ऍड, कंटेंट रायटिंग, पॉवर BI, टॅब्लू, ChatGPT, ऑल EIT टूल. फक्त हा जो तुम्हाला सांगितला ना OTT ऍड आणि त्याला जो पॉवर BI, टॅब्लू, हे 2 टॉपिक फक्त ह्याच्यामध्ये येणार नाहीत तुम्हाला सर्टिफिकेशनच्या कोर्समध्ये. बाकीचा सगळा सिलेबस तुम्हाला जसं आहे तसं. टोटल 13 लाईव्ह प्रोजेक्ट भेटतात, 17+ सर्टिफिकेट भेटतात, गुगलचं सर्टिफिकेट भेटतं, IOSI सर्टिफिकेट भेटतो, मायक्रोसॉफ्टचं सर्टिफिकेट भेटतं, फ्री डोमेन अँड होस्टिंग, 100% प्लेसमेंट गॅरंटी, NMD इन्फोटेकची कंपनी, तिथलं पण आपल्याला हे भेटतात. हे सगळे स्टुडंट आपले प्लेस झालेले आहेत. सर तरी किती लागतात, महिने लागतात एवढं सगळं कम्प्लीट व्हायला? हे जर सगळं तुम्हाला शिकायचं असेल तर 6 महिने लागतात तुम्हाला. हे आपल्या आत्ताच्या आम्ही जे एनरोल केले त्या कोर्स मध्ये इन्क्लुडेड आहे ना हे? ह्याच्यामध्ये तुम्हाला OTT ऍड आणि हे नाहीये, OTT ऍड्स आणि काय बोलतात त्याला, पॉवर BI नाहीये तुमचा. तो हे 2 कंटेंट सोडून बाकीचे किती दिवस लागतात मग? 4 महिने लागतात त्याच्यासाठी. अच्छा, ओके, ठीक आहे. तर एवढं सगळ्यांना कम्प्लीट झालं नंतर आपले 130 कंपन्यांसोबत टायअप आहेत. तर तुम्हाला 30% चान्स पण आहे हायब्रिड भेटण्याचं, पण त्याची गॅरंटी नाही देणार मी की हायब्रिड भेटेल वगैरे. तर ह्या कंपन्यांसोबत सुद्धा तुम्ही इथं ऑलरेडी आपले स्टुडंट काम करतात. अशा प्रकारे आपण शिकवतो. ठीक आहे. तर आता जे डेमोला होते त्यांना जर थांबायचं असेल तर थांबू शकतात. पुढे मी कंटेंट चालू करणार आहे. ज्यांचं ऍडमिशन झालंय त्यांच्यासाठी हा होता. आणि उद्यापासून आपली एक नवीन बॅच चालू होते, त्याच्यामध्ये SEO स्टार्ट होणार आहे, बेसिक SEO. तर त्याच्यामधून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. सर ते टाइम किती आणि नवीन बॅचचा? नवीन बॅच मध्ये तुमचीच बॅच आहे ती, त्याचं SEO. आमचीच बॅच आहे, कारण आम्हाला डायरेक्ट गुगल ऍड सुरू केलं ना, फेसबुक ऍड आणि गुगल ऍड. तर SEOचं बेसिक तुम्हाला शिकवणार आहे. SEO सगळ्यांचं होणार आहे. उद्या 12 वाजताचा टायमिंग असेल आणि एक जी बॅच असते संध्याकाळी 7:30 वाजता असते.
सर आता उद्या मार्केटिंग कधी शिकवणार आहे? B2 मार्केटिंग कोणतं? ते B2 मार्केटिंग वगैरे आहे ना, ते कधी सांगणार आहे? B2B मार्केटिंग असतं ते. हा, B2B. हा, तर B2B मार्केटिंग म्हणजे लिंक्डइन ऍड असतात. आता आपल्याला तेच पाहिजे. हे 3 वाजता सांगितलं होतं तुम्हाला, असं होतं. आता पोरं स्टुडंट जॉईन होतील, त्याच्यामध्ये मी तेच शिकवणार आहे. आज तुम्हाला काय शिकवणार आहे, फेसबुकचा कॅम्पेन कसा रन करायचा आहे, ऍप इन्स्टॉलेशनचा आपलं बाकी आहे ना, तर तेवढा एक कॅम्पेन रन करणार आहेत. आणि त्यानंतर मग लिंक्डइनचं B2B तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. जर आता जे जुने, आता नवीन जे होते डेमो लेक्चरसाठी आले होते, तर त्यांना जर काही डाऊट्स नसेल तर ते लेफ्ट होऊ शकतात. आणि त्यांना जर पाहायचं असेल की मी कसं शिकवतोय, ऑलरेडी ह्यांचं फेसबुकचं ऑलरेडी झालेलं आहे पूर्ण, फक्त शेवटचं एक कॅम्पेन राहिलेलं आहे त्यांचा ऍप प्रमोशनचा, तर तेवढा मी त्यांना शिकवणार आहे. आणि लिंक्डइनचं पेज क्रिएट करून त्यांना लिंक्डइन वरती मार्केटिंग कशी केली जाते ते शिकवणार आहे. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही थांबू शकतात, नसेल तर तुम्ही लेफ्ट झालात तरी चालेल. उद्या 12 वाजता तुमचा लेक्चर कंटिन्यू असेल. उद्याचं लेक्चर तुम्हाला वाटलं अटेंड करायचं तर तुम्ही अटेंड करू शकतात सगळे. तो पण डेमोच लेक्चर असेल, पण त्याच्यामध्ये आपला सिलेबस स्टार्ट होईल. SEOचा सिलेबस असेल तो. सर आता मला एक गोष्ट विचारायची होती, मला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर काय कधीपासून घ्यायला लागेल मग ऍडमिशन? तुम्ही आता कसं आहे, आता उद्यापासूनच नवीन बॅच चालू होते ना, तर उद्याचा लेक्चर अटेंड करा. आता तुम्हाला घ्यायचंय का तुमच्या मुलीला घ्यायचंय? तिला पण घ्यायचं. हा, मग तिला, आता तुम्हाला समजून उपयोग नाही, तिला किती समजतंय ते इम्पॉर्टंट आहे. तिला पण उद्याचा दिवस डेमो लेक्चर अटेंड करायला हवं, उद्या परवा. तिला जर आवडलं तर तिला पुढे कंटिन्यू करा. ठीक आहे ना, हरकत नाही. ओके, ठीक. एक मिनिट, ती येईल उद्या. ओके. आपल्याकडे ऑफलाईन क्लासेस आहेत, ऑनलाईन पण आहे. एकाच वेळेस दोन्ही पण क्लासेस होतं, ऑफलाईन पण होतं आणि ऑनलाईन पण होतं. सर आता उद्या यायचं असेल तर तिला लॅपटॉप घेऊन यायची गरज आहे का? इथं जर तुम्ही आलात तर लॅपटॉप घेऊन यायची गरज नाहीये, पण जर तुम्ही ऑनलाईन करत असेल ना, तर मग तुम्हाला लॅपटॉप मधूनच कनेक्ट करावं लागेल. कारण जे काय काय टॉपिक्स आहेत, जसं की गुगल ऍड्स आहे किंवा वेबसाईट डेव्हलपमेंट आहे, या 2 टॉपिकसाठी ना तुम्हाला लॅपटॉप असणं खूप गरजेचं आहे. नाही, हरकत नाही, उद्या तिकडे येईल. पण उद्या जर तिकडे यायचं असेल तर किती वाजता आलं पाहिजे? 12 वाजता आपला लेक्चर असतो. तुम्ही 12, 11:30 जरी आलात तरी काही प्रॉब्लेम नाही. 12 ते 1 लेक्चर असेल तुमचं. 12 ते 1 असेल ना? हो, ठीक आहे सर, ठीक आहे. मग उद्या ती तिकडे येईल. ओके, चालेल. आता पुढे ज्यांना थांबायचं असेल ते थांबू शकतात. मी पुढे आपला रेग्युलर टॉपिक स्टार्ट करतोय. ठीक आहे. तर ऍप तुम्हाला सोशल मीडियाचं मी सांगत होतो. सोशल मीडिया मार्केटिंग सांगितलं होतं ना तुम्हाला. मनीषा मॅडम आले का? सर लिंक्डइन चालू केलं होतं ना? लिंक्डइन होतं, पण मॅडमचं काहीतरी एक प्रॉब्लेम आहे की त्यांना ऍप प्रमोशनचं नाही समजलं. तर तुम्ही सांगा, लिंक्डइनचं पाहायचं का ह्याचं पाहायचं, सोशल मीडियाचं? कारण त्या दिवशी 3 वाजता आपण लेक्चर घेतलं होतं, बरेच सारे लोक ऍबसेंट होते. शुभांगी मॅडम, तुम्हाला समजलंय का लिंक्डइनचं, का परत सांगू तुमच्यासाठी? हो, सांगा. ठीक आहे. तर आपण लिंक्डइनच घेऊ. ES2 होता का लिंक्डइनला? नाही सर, मी पण नव्हतो. ओके, ठीक आहे. तर लिंक्डइनचं आपण स्टार्ट करू. रेकॉर्डिंग स्टॉप करू.